हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल। इन्फो इज़ ऑल अबाउट। आज माधव बाबा जी का जन्मदिन है, उसी के उपलब्धि में कीर्तन का कार्यक्रम आयोजित किया गया है और कीर्तनकार मुत्था महाराज जी है, इनके द्वारा कीर्तन होने वाला है। और शंकर महाराज जी के निस्सिम भक्त मंगेश भाई ओझा पुणे से यहाँ पर उपस्थित है। तो चलिए आपको ले चलते हैं कीर्तन की ओर। उसके पहले कुछ भक्तगण अपना मनोगत रखना चाहते हैं। कोविडमध्ये सगळे हॉस्पिटल वगैरे बंद असायचे, कुणी घेत नव्हतं पेशंटला. तर त्यावेळेसची घटना आहे. मला माझे वडील त्यांना जे ना लंग फायब्रोसिस म्हणून एक विकार होता, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तर अशा वेळेस रात्री 2 वाजता 3 वाजता त्यांना अटॅक यायचा, त्याचा म्हणजे श्वास घ्यायला त्रास व्हायचा. अशा वेळेस एकदा काय झालं, मी 2-3 वाजता असं त्यांना त्रास झाला आणि मला काही सुचना की कोणत्या हॉस्पिटलला न्यावं, काय करावं. अशा वेळेस मी माधव बाबांना फोन लावला. माधव बाबांनी फोन उचलला रात्रीचा आणि ते एक शब्द बोलले. ते म्हटले, तुम्ही त्यांना कसं घेऊन जाणार आहे? मी म्हटलं, गाडीत घेऊन जाणार आहे. यांची धरलेली कास म्हणजे माधव बाबा, खोट्या नात्यांना मारलेली लाथ म्हणजे माधव बाबा. माधव बाबा म्हणजे शंकर बाबांची विभूती. माधव बाबा म्हणजे अध्यात्मातील सर्वोच्च प्रगती. आणि सर्वात शेवटी सांगतो, पाथर्डीला दर अष्टमीला येणारी लागलेली आस म्हणजे माधव बाबा. धन्यवाद. माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आज सर्व भक्तांच्या मनात जो काही माझ्या वाढदिवसाबद्दलचा सोहळा आयोजित करण्याची इच्छा होती, त्या इच्छेने शंकर महाराजांनी प्रेरणा दिलेली आहे. आणि या वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आलेले प्रथम मुत्था महाराज एक, अभय काका एक, तारळकर एक, मोहधर एक, सुरती महाराज, वाडे महाराज, आणखी शिंदे महाराज हे बरेचसे आहे. आणि गावातील ग्रामस्थ मंडळी आणि बंधू भगिनी. करुणावतारं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयनाशाय श्रीकृष्णाय नमः. मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासकरा शिवचंद्रमौळी फणींद्रमाधा मुकुटिधराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. जयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचारी करते जिवंत चरण श्री गुरुजी नमस्कार माता. परमपूज्य परमादरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू माधवबाबांचे निश्चित अशा कोटी वंदन. उपस्थित सर्व माझे माननीय व्यासपीठ, सर्व महाराज मंडळी, सर्व साधक श्रोता, माझ्या माता भगिनींनो, आणि विशेष आवडीने उल्लेख करेल आमचे निष्ठावंत भक्त. कारण भक्ताचे 2 प्रकार आहेत. जो विभक्त नाही त्याला माझा भक्त. भक्त त्याला म्हणतो विभक्तच नाही. निष्ठा निष्ठे न करता निष्ठा ठेवणारा भक्त, असे आमचे परमपूज्य रामनाथजी भंग, त्यांचा सर्व परिवार आणि सर्व मित्रमंडळ. खरोखर त्यांच्या सर्व परिवार करता मित्रमंडळ करता काय वाजवा काय यासाठी वाटत सुचलो की बाबाविषयी असणारी श्रद्धा, बाबाविषयी असणारं प्रेम, आपुलकी, आस्था हे यातून प्रगट होते. सर्वांना माहिती आजचा कार्यक्रम परमपूज्य परमात्म्याने सद्गुरू शंकर बाबा यांच्या वाढदिवस आणि बाबांच्या अभिषेकाचा सोहळा त्यानिमित्त कार्यक्रम आहे. परंतु या माध्यमातून
बाबांविषयी असलेलं प्रेम, बाबा मला आता सांगितलं की म्हटले माझा विषय होता फक्त मला पूजा करायची होती, बाबा म्हटले मला, परंतु हे कोणी ऐकायला तयार नाही. याचा अर्थ काय की बाबाविषयी असणारी श्रद्धा आणि बाबाविषयी असणारी आपण. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की उत्सव कुणाचा साजरा होतो. आता म्हणजे मी कोणी आपण आमच्या अकोल्याला बाबा फार मोठा उत्सव झाला. 375वा वैकुंठ गमन सोहळा हेलिकॉप्टरने बाजू काढले अकोल्याला. आता पण 40 काल झाला. रोज कीर्तन होते 20,000 30,000 लोक. आणि तुकोबा वैकुंठ झाला किती वर्ष झाले? 375 वर्ष. म्हणून अकोला हे संत दासगुरू महाराजांची जन्मभूमी आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन 6 तालुके त्यातून 5 तालुका सुद्धा होता. सगळ्यांच्या सहकार्यानं फार मोठा उत्सव साजरा झाला. मग उत्सव साजरा कोणाचा होतो? ज्यानं देशाकरता, समाजाकरता, देवाकरता त्याग केला, उत्सव त्याचा साजरा होतो. हे लक्षात घ्या. तुमचं आमचं काय हो? कल्पना करा. ते गेले 375 वर्ष झाले, समाज काहीच होत नाही. तो का म्हणे मरणाची सरे आणि उत्तम उरे कीर्ती मागे. आणि कीर्ती त्याची मागे राहते, त्याच्या प्रतिमेला हार आहे की ज्याने आयुष्य त्याग केला, त्याच्या प्रतिमेला हार, त्यांचे पुतळे. लक्षात घ्या. महात्म्याचे पुतळे उभारले जातात, बरोबर का? जे साहित्यिक असतात, कवी असतात, त्यांच्याकडे आपल्या पुस्तकातून पाहायला मिळतात. जे थोडक्यावर असतात, खेळत असतात, त्याचे कृतीतून दाखवतात. पण आमचं काय? अगं विचार केला मी का आलो? पहिला प्रश्न आहे. मला करायचं काय? दुसरा प्रश्न आहे. आणि मला जायचं कुठं? तिसरा प्रश्न. विचारच केला. आयुष्य प्रपंचात गेलं, ठीक आहे. प्रपंच त्यांनी केला, आम्ही केला. प्रपंच बाबांनी केला, पण कोणता केला? हे विश्वची माझे घर, आयशी मती जायची स्थिर, तो किंवा चराचर प्रपंच झाला. या सगळ्याचा प्रपंच बाबांनी केला, वैयक्तिक प्रपंच नाही. म्हणून आज त्यांचा उत्सव आहे. हे लक्षात घ्या. आमचं काय हो? काय गेलो आत्मा गेला शरीरातूनी, घडीवर कोणी तुला ठेवत नाही. ठेवते तो महाराज आता उठा ना गेले शेतात पुढे गाड्या सापडले पाहिजे. बरोबर आहे का? पेरणी सांगत महाराज सांगताय गणगोत्र सर्व करीती विचार, काढा काढा अंतियाचा झाला भूमी वारा. आपलेच नाते. पण शेवट काय? स्मशानी जाऊनी भडाकी देऊन याची पोतनी माग आहे. बरोबर आहे. बरं आल्यानंतर शेवटी आमच्या तिथं दिवा, तुमचे दिवा ठेवते ना, आमच्या तिथे 10 दिवस दिवा. दुसरीकडे पोर जातात, पोर जाते कोणाकडे? एक जण हस्ते घेऊन आनंद दिला, एक जण फोटोग्राफरकडे. फोटोग्राफर जाता काय माझ्या वडिलांचा हसलं फोटोग्राफर हसला, कारण म्हातारकडे आयुष्यात हसलं नाही का? आता कॉम्प्युटर सगळं होतं, हसा फोटो निघाला. जसं फोटो खुर्चीवर ठेवला, प्रोजेक्टर आले, प्रोजेक्टर निघून गेला. तुमचा फोटो घरी आणला, शिव्याने मित्र ठोकला. 6 महिने तुमच्या फोटोची कातडी गेली. आणि दुसऱ्या वर्षी तुमची सूनबाई सारवण करताना फोटो घेण्यास सगळं खाली पडला. आणि तिथून पुढे तुमच्याच नावाचं तुमच्याच घरात काय उरलं? छिद्र. काय बोललं? आमचं समाजाचे पाहता. म्हणून आपलं छिद्रात रूपांतर होण्या अगोदर फुकट मिळालेल्या श्वासाचं रूपांतर उत्सवात करा, जे बाबांनी केले. हे लक्षात घ्यायचं. आणि मी आता मला आपले नगरचे आठवडे कुठे साहेब हो त्यांच्या अनुभव सांगितला मला. संत कोणाला म्हणावं? ऐका. जिसका परिवार से कोई नाता नहीं, जिसका बैंक में कोई खाता नहीं, जिसके पैरों में जूता नहीं और जिसके सर पर छाता नहीं, संत उसे कहते हैं. संत जरा म्हणावं क्या की होते हो? दादा आपण पाहतो महाराज परमात्मा 3 प्रकारचे लोक आहेत महाराज. आम्हाला म्हणून जरा बोलतो मी रात्री पुण्याला येतो, रात्री 40 वाजता पुण्याला आलो. बाबांनी मला शब्द दिला महाराज
की जोपर्यंत हा कार्यक्रम येतो तुम्हीच मला पाहिजे. तर बाबा माझं भाग्य समजतोय मी तुका म्हणे माझं थोडं यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा त्याचा आज आपण पाहतो ना पहिलं वर्ग असते समाजामध्ये माझंही वाटलं तुझंही वाटलं नाही कळलं तुम्हाला. दुर्योधनाने परमार्थ केला, दुर्वासुची सेवा केली, बरोबर आहे. आता दुर्योधनाचं वाटलं झालं सगळं पण त्यांनी काय केलं पांडवाचं वाटलं करायचं म्हणून दुर्वासुची सेवा केली. कोणी आज दुर्योधन आहेत ना आज चल थोडं रामायण आणि खरं मला आज रामायणाची गरज आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाई मंगल भव. राम सजनो मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला रामाचं लग्न झालं. आता माझा आवडते विषय रामायणाचे थोडं रामायणाचा माझं वाटलं तुझं वाटलं तर सही मला तुम्हाला सांगायचं. जनक राजाची मुलगी वास्तविक मुलगी नाही पोत धाराची पिढी ती जमिनीची मुलगी सीता स्वयंवर ठेवलं कोणी राजाच्या काय जो कोणी धनुष्य उचलेल त्याला माझी मुलगी हार घालेल, बरोबर. आणि त्या धनुष्य यज्ञाकरता किती राजा आले माहितीये 10,000 भूप सहस्र दस एकही 12 लगेच रावण टळेल टाळा तुळशीदास सांगताय 10,000 राजा आले सगळे बसले. जनकाने सांगितले सर्व राजांना सांगतोय आता माझे बंदीचे धनुष्य बाण घेऊन येते धनुष्य जो कोणी ते उचलेल आणि ज्याला दोरी लावेल तो तिचा नवरा चालले. आणि मग ते धनुष्य 10,000 सैन्याने उडी घालून किती सैन्याने 10,000. आता जे राजे बसले ना त्यात एक म्हणे आपलं आहे ना घरी चला कसं कसं आणि म्हटले 10,000 सैन्याने आणले उडी आपले याकडे उचलले मग आपलं टिपाची पेक्षा आज मागे या चला काय म्हणजे मागे या चला. दुसरं म्हटलं आहे हे तू विचारणार नाही मी विचारणार नाही मग हे 15 वर्ष पूर्व उचलेन का रामाचं त्यावेळेस 15 हे उचलेन का नाही का. आणि मग काय जनक राजा आपली मुलगी तशी घेऊन का नाही ना हत्तीला बोलली हत्तीच्या सोबत माझी आणि हत्ती त्याच्या काय धार आहे तिथे जाऊ मग घरी जाऊन बसवणार करण्यापेक्षा बसवणार काय फरक पडतो बघू तर घरी काय होत. आता ऐका एक नंबरचा राजा उठला धनुष्य उचलण्या करता विषय काय चाललाय माझ्यावर तुझे उठला महाराज उठल्या तरी प्रार्थना केली कोणाला गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बाप्पा कोण विनंती केली गणपती बाप्पाला का केली त्याला कारण आहे. धनुष्य कोणाचं आहे शंकराचं आणि गणपती शंकराचं कोण आहे मुलगा म्हणजे राजकारण बघा कसे हे आजच राजकारण असं व्यापारीपासून राजकारण चालू आहे. याला वाटलं कोणाला आपल्या ताब्यात घेत नाही पार्टीत बाप आपल्या पार्टीत आल्याशिवाय राहणार धनुष्य हाणतो का उचलायला प्रयत्न केला गेला बाप्पाला विनंती केली आणि काय दाखवलं आश्वासन काय मी काय घ्या कारण आज काय झालं मला पाच देव बोलले व्यवहार कळला तुम्हाला देवा तेवढं माझं काम कर बरं काय आणि तुला 1 किलो पेढे वाटली पेढे किती रुपयाचे 400 काम किती लाखाचं 40 देव हवा म्हणे तुम्ही समजत तसं देव नाही आणि जसं आहे तसं आम्हाला कळणारच नाही कळलं महाराज. आणि कळला असता तर मंदिर बाहेरच्या चपला चोरले गेले असते का नाही कळलं महाराज नाही कळलं. ऐका बाप्पा म्हणजे हा देव झाला आणि तुम्हाला सांगतो महाराज आज कर्ममध्ये भक्तीपेक्षा भीती वाढली. मी जर देवाला एका देवाला वाटलो नाही भीती कोणती आमच्या गावात मुलगा आहे राम म्हणून लय नाशिक बघा कीर्तनाला गेला कीर्तनाला नाव देणे नगराला गेला तर भाषा अशी झाली अशी तशी झाली लय नाव देणे प्रत्येक घरी निगेटिव्ह तो माझ्या संगती निघाला माझी दिंडी आपण जाणून दिंडी मला म्हणलं तू कसं काय इकडे दिंडीला बोल महाराज
काय सांगायचं, म्हाताऱ्याला उद्योग नव्हता. काय म्हणतो, म्हाताऱ्याला उद्योग नव्हता. पण तू म्हातारा आपल्याला गेला ना, मी जाऊ वाटत आहे. म्हणजे हा महाराज काय सांगायचं, तुमचं प्रोविजन चालू होतं, प्रोविजन होतं ते कामाला शेवा. मग शेजारचं म्हणा, हे राम उठ ना, म्हाताऱ्याला सांग काय बाबा काळजी करू नका, तुमची वारी मी करीन. महाराज मी उठलो, सांगितलं बाबा तुमची वारी मी करीन असं म्हणून खाली बसलो, तेवढंच कावला शिवला. मला असं वाटतं वारी यासाठी आलो, जर नाही गेलो तर माझं वाटलं होईल ना. मग सांगा फार माझं भीती फुटी तर भक्ती फुटली. भक्ती वाचून मुक्तीची मज चढली रे व्याधी. विठ्ठला विठ्ठला मीच खरा पुरारी. किती भक्ती असेल महाराज. ऐका, शेवटी रामाकडे गेला, शेवटीकडे गेला तेव्हा बोलच करा पुढे येणार. कळलं तुम्हाला राम, आपल्या भारताचा राम लय महत्वाचं ऐकून घ्या. 23 मार्च 1528 ला या बालमंदिर मंदिर बांधलं, बरोबर आहे का? पुढे फार लढाई झाल्या. पण हे सांगेल महाराज, राम संस्कृती जाणून घ्या की जे आमच्या कबीरांना कळले. महाराज कबीर महाराज काय भक्त होते, महाराज काय भक्त होते. कबीराने एकच सांगितलं, हा अरे भक्ती करायची ना, भक्ती भक्ती क्या करते हो, जाओ यमुना के तीर, एक एक गोपिका के प्रेम में कहे कोट कबीर. नीट आहे का? ज्यांचे शरीर देवाने दिलं हो. शेर ठाई ठाई शेल्यावरती दिशे राम नाम ग. कबीराचे शेले विणतो कौशल्येचा राम ग. काय अधिकार, शबरीचा अधिकार माना. शबरीनं 70 वर्ष रामाची वाट बघितली. किती वर्ष? आणि तिचा जो आता घड्याळाला लक्ष नाही. राम आएंगे आएंगे राम आएंगे. नाही नाही नाही, तुमच्या हातात बसून जाऊन राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागा खुल जाएंगे राम आएंगे. और राम आएंगे तो झूला मैं झूलाऊंगी. मीठे बैरा अपने हाथों से खिलाऊंगी. मेरे जन्मों के पाप कट जाएंगे जाएंगे राम आएंगे. काय भक्ती होती. मला कोणच येतो म्हणा, महाराज लक्ष म्हणजे काय होता काय त्याला बरोबर थोडे येतो म्हणजे उड्या मारतो. येतो थोडं ते भजन आडवडे मारतो का, भजन आडा आणि आडवड आडा आमचा असं जे मारतो. मग काय लक्ष म्हणजे काय होता बरं काय रावणी बोला खाल्ले त्याला काय झालं. त्याला म्हणाले वेगळे तो लक्ष्मण आहे, भक्षण नाही. आणि लक्ष्मण याचा अर्थ आहे की ज्याचं लक्ष्यावर मन, त्याचं नाव काय लक्ष्मण. आणि लक्ष्मणाचं लक्ष काय आहे, इंद्रजित मारायचं आहे. आणि इंद्रजित त्याच्या हाताने बरोबर आहे, तर तो काही खाणारच नाही. असं काय करतात. त्याचा आम्ही उपवास करतो, तुम्ही उपवास करतात नाही. नवरात्र किती महिने तयारी होते तुमची. आम्ही प्रल्हाद आते भात झाले दिले महाराज. उपवास मध लागला सगळे बाई, उपवास मध लागला. उकडीले बटाटे 6 आणि या खारका 10. किस बटाट्याचा केला सगळे बाई, उपवास मध लागला. प्रल्हाद सांगितलं हा उपास मज भोवला जीव कासा बीच झाला. एवढं सासू म्हणजे काय काय झालं म्हणजे आता लय कष्ट होते. म्हणजे काम कर काय देवीला सफेद पदार्थ चालते. म्हणजे काय माहिती दही भात मधुर चोपला सफेद बाई, उपवास मधला याला पोहोचवलं. अरे आम्ही शेवटी पाहिजे. भूक नाही लगती राघवा, प्यास नाही
भरलेला द्रोण बोराचा पुष्टे आणि शिवाय आंबट लागू नये म्हणून काय करायची ती कुरतडायची आणि आंबट गोड एकाच निघायचं तुम्ही जेवतच नाही जीभ येणार कशा म्हणजे प्रत्येक बोरावरती जीभ लावायची सारखं सांगेल तुम्हाला God is not connected what you give, but how you give. तुम्ही काय केलं ते मात नाही देवाचं प्रेम पहा शिवरीचं प्रेम पहा प्रभू काय सगळे माझ्या भावाला दे ना भाऊ कोण लक्ष्मण शेवटने दुसरा भरलेला द्रोण द्वाराचा कोणाकडे दिला रामाकडे कोणाकडे दिला लक्ष्मणाकडे लक्ष्मणाने बोरं पाहिले तिचे दात बघितले कोणत्या पेशणी अशी नव्हती भूख नहीं लगती रागाव अभ्यास नहीं लगती अब जीने की कोई आस नहीं लगती काय करावं लक्ष्मण प्रश्न पडला त्याच्या कारण तिचे बोरं दात बघितले पण नाही होता रामाचा आत्मा आणि घ्यावं तो बोर दात असे काय हे नाही का लक्ष्मण काय केलं रामाचं लक्ष नाही असं पाहिलं आणि असं भरलेला द्रोण बोराचा माग घ्यायला पण पहा त्या शबरीचा त्या बोराचा एवढा भाव होता की त्याच भरलेल्या द्रोणाच्या बोराचा द्रोणागिरी पर्व झाला आणि त्याच पर्वताच्या वलीनं लक्ष्मणाचा प्राण वाचला त्याचा भाव भाव के बस में है भगवान भाव नहीं तो मंदिरों में दिखत है पाषाण भाव हो तो पाषाणों से प्रकट होए भगवान भाव के बस में है भगवान त्या म्हणतात भक्ती चला मनुष्य काय करतो होता तेव्हा काय येतो कुठे येतो आपण धारा काढला वाटत ठेवा तसं किती काय किती लांब आपण मूळ धारा ठेवा बरोबर आहे बाप्पा मला काय सांगायचं भक्तीमध्ये प्रेम राहिलं नाही असता नाही व्यवहार आला दुसरी गोष्ट भक्ती इतकी कुठे आली येणं काय केलं माहिती का बाप्पा अरे बाप्पा एवढं धनुष्य माझ्या हातात उचलूया मी एकटा तुमचं मंदिर आमच्या गावात बांधीन एकटा लय आलं जास्त आलं ना भाऊ तर काय होतं बापा ठीक आहे माझ्या धंद्या उचलू नको नका उचलू ह्या कोणाच्या हातात नका उचलू मी तुम्ही 5 मंदिर बांधू आता कळलं तुम्हाला माझे वाटून तसे वाटून कशाप्रमाणे आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे पतंग लायसा सळे दीपाची माऊली वंदन करताय पतंग दिव्यावर धडक घालतो दिव्यावर होतो स्वतः जळून ओके दुसरा प्रकार असला महाराज फक्त माझं चांगलं झालं पाहिजे माझी बिली पेटली पाहिजे त्यासाठी त्याची दाढी झाली तरी हरकत आणि त्या कॅटेगरीमध्ये कोण बसतो रावण रावण कळलं तुम्हाला जगात एक नंबर श्रीमंत कोण आहे ऐका आता ही लंका ना लंका सोन्याची ही रावणाची नव्हती महाराज ही कोणाची होती माहिती का ऐका नारदाने आग लावून गेली शंकराच्या घरात पार्वती होती पार्वती माता काय हो तुम्हाला बंगला नाही बाकीचं तर बघा ना कशी मोठी बंगले तुम्ही कोण आता जे लोक शेवट जाते हा सुद्धा असतं का नवरा सगळ्यात बंगला वेगळा वाटत असं काय करता दिली आग लावून कोणी महाराज संतांच्या आग लावण्यात सुद्धा जगाचं कल्याण नाही आमच्या चांगलं बोलण्यात जगाचं वाटू आहे आता एक 15 सोबत आमच्या गावात पाहून आले कोळगावचे श्रीमंत कोळगावचे आता माझ्या माणसाचे भाई आजीबाई बसलेले आता आजीबाई असायला बिन मागणे फुल अधिकारी पाहुणे परत मुलं पाहुणे सोबत घेऊन आले तेव्हा आजीबाई विचारलं बोल बरं गाव सर म्हणजे आजी कोळगावची अच्छा कुणी गेला होते म्हणजे काय पाठवली कोणी बघायला बरोबर बघितले का म्हणजे हा हे तिळा नाव आहे सुपारी फोडली का हा बरं झालं माझ्या खंडी होती सहज बोलणे जगाचं वाटू आहे पण ते सहज बोलले हरिकामे तोड करू गेले बडबड गीता शेगवाड आतुडले सहज बोलले माऊली इसवी सन 1209 नेवाशाला इसवी सन 1209 नेवाशाला माऊली आले 3 वर्ष थांबले सहज बोलले काय काय झाले शेके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आंध्रे लेखक झाला ते सहज बोलले जगाचं कल्याण नारद बोलला
आणि मग विश्वकर्माला बोलून शंकरांनी सोन्याची नगरी तयार केली शंकरांनी. आणि वास्तुशास्त्र म्हणून रावणाला बोलतो रावण इज द व्हेरी ग्रेट. रावण तुम्ही मांडला ना तुम्ही रावणाची बाहेर पडला. यस, रावण हा पुरुष पुरुषाचा नातू आहे. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे. 6 शास्त्र 18 पुराण मुखग्रंथ आहे रावणाच्या. 6 महिने 27 दिवस सीता रावणाकडे राहिली पण स्पर्श सुद्धा केला नाही. हे लक्षात घ्या. रावण फार ग्रेट आहे महाराज. त्याला कोण वास्तुशांतीला आता ते जे वेद पडलं ऐकलं आणि हा बाबा भोळा बाबा प्रश्न आला म्हणे वा वा रावणा काय करू पाठांतर आहे काय भेद जातोस तू वा मी खुश आहे तुझ्यावर बोल काय पाहिजे. हा काय म्हणला माझं चांगलं पाहिजे मी काम करा तुमची लंका घेऊन टाका. दिलं नाही भोळा बाबाने लंका घेऊन टाकली. आता लंका भेटली शांत बाबाने सावत्र भाऊ कुबेराला हल्ला गेला त्याची प्रॉपर्टी घेतली. फक्त माझं सांगा बरं आता सांगा असं नाही ना बहिणीच्या नवऱ्याला मारलं रावणाची बहीण कोण शूर्पणखा बरोबर आहे. तिचं लग्न झालं मला तिच्या नवऱ्याचं नाव आहे तू जीव काय झाले त्याला माझी त्याची प्रॉपर्टी घेतली. आता तर सांगा असं नाही ना 80,000 बायका असताना सुद्धा सीताबाईला रावणा बायका किती बायका रेकॉर्ड सांगतो तुम्हाला ऐका फक्त ऐकायचं डोकं लावायचं. कोटी भार्या चित्रकेतू 80 सहस्र लंकेशा 1800 गोपीचंदा 1200 राजा जनक 700 दशरथा 2000 करणाराची काय कथा 1 कोटी बायका चित्रकेतू बायका 80,000 बायका रावण 1800 बायका गोपीचंद राजा 1200 बायका राजा जनक आणि 703 बायका राजा दशरथ. आपल्याला होते किती माहिती आहे मी काय घसरलं ही शूर्पणखा मी नेहमी सांगतो तुम्हाला सांगा जास्त दिवस पाहुणा घरी ठेवायचा तुम्ही जास्त दिवस ठेवलं काय कुठे करणारच. अहो तुम्ही पहा ना त्रेता युगामध्ये ही बहीण तिचं लग्न झालं कोणाचं शूर्पणखेचं पण नवऱ्याला तुकडे नाही घालतात कोणाकडे आली भावाकडे. पण भावाकडे आली आणि मग कोणाकडे तिने काय म्हणा दादा दादा मला एक वहिनी आता पहिल्या वहिनी किती 80,000 बरोबर नाही दिले गाडी लावून जा नाशिकला आला नाशिकला एक सुंदर स्त्री आली घडलं काय रामायण. आणि द्वापारी युगामध्ये भाऊ कारण नसताना बहिणीकडे राहिला कोण शकुनिया काळात नव्हता मी तुला शकुनिया म्हणतो त्याचं काय तुझी आवाज पण आहे ना तरी वन काय विचार करा महाराज हा गांधार देशाचा राजा आहे पण आपलं राज्य सोडून बहिणी तुकडे वाढायला लागला. दोन मोठा वाढा दोन मोठा का नाही पण भाषेला जुगार खेळायला शिकवतो काय करायला परिणाम काय झाला नाही कसं या रावणानं सत्तेसाठी प्रॉपर्टीसाठी मिळवून त्याला मारलं सगळं घेतलं माणसं चालू झालं पाहिजे आता दुसरं बरोबर. एक जस्ट 1-2 महिन्यापूर्वी घटना आहे. मला रात्री फोन आला आमच्या एक जे माझा शिष्य मला महाराज तुम्ही लागणार नाही अरे म्हणजे मी बिजी होतो काय करायची काय असते नाही जमलं मला बरं कसं काय झालं लग्न पण महाराज लग्न जोरात झालं का पण पोरीचं वाटलं झालं पण काय झालं पोरीचं पण महाराज एवढा खर्च केला तिला नवरा असं घटना की आईचे झाले सासू खटेल बरं मग महाराज काय सांगा काय केलं आवडतं महाराज भविष्य आमचंच नाही कळलं खरं सांगायला काय नाही काय तू सांगा ना मग मी आपलं म्हणून एक मुलगी शिक्षण किती नवी भाषा तिला म्हणालो हरिपट वर्षी झालं सांगितलं हरिपट वर्षी झालं आज इथे फोन आला म्हणून मला खरंच तुमच्या शब्दात तापली माझ्या पोलीस हरिपट वाजला 8 दिवसात एवढा भर पडला की अख्खा नवरा ताब्यात आला कशात आलं लक्षात तुमच्या कशात बरं आता ठेवू का नाही मला झालं बघा ते नवरा झालं सासू काय करायचं मग
अशी तर शिक्षण किती झाले म्हणजे 10वी पास तरी कणकण तिला म्हणा बोल ज्ञानेश्वरीचे पास आहे वाचित आणि ज्ञान होय एवढा आणि आरती मूर्खत्या मी आपली चांगले वाणे सांगून गेलो 13 दिवसांनी तो बोलायला 13 दिवसांनी पण महाराज खरं तुम्ही जातीने वाणी म्हणजे जास्त काढली खरं तुम्ही जातीने वाणी तुझी वाणी ताकद काय महाराज तुम्ही त्याला अशी न्यायशी माणसाला मग मी तिच्याकडे न्यायशी नव्हती मग मी आनंदला गेलो न्यायशी दिली 8 दिवस झाले मला इतका भर पण मग एवढा आनंद झाला मला असं पिढी घेऊन यावा पण काय भर पडला म्हणजे महाराज अशी सासूना नेली माझं पहिले नाही का फक्त मी जात राहिलो पाहिजे बाकी जो आपलं झालं पण तिसरं वर्ग असं आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टी परोपकारे संतोनी चंदन बाबा म्हणजे चंदन बाबा म्हणजे फूल चंदन का म्हटलं कारण चंदन स्वतः घासलं जातं आणि इतरांना सोडून देते फुलाचं द्यायची मला काय झालं फुलाचं काट्याचं भांडण लागले फुलाचं आणि काट्याचं तो काटा म्हणा फुलाला कशाला जगतो रे हा असं तर नसतं का आणि तुझ्या 10 पिढी आम्ही बघितलं त्या वाटलं नाही आणि आम्हाला हात लावायचे पण टाक नाही आम्ही लगेच जात घेऊन जातो इंजेक्शन कोण म्हणलं काटा फुला असं जर काय म्हणजे आमचे सगळं जग आमचं कोणी हात नाही आपल्याला फुल म्हणले दादा तुम्ही सांगू काय आमचं जगणं दुसऱ्या करता म्हणजे हो हे बघ बरोबर येतो मुख्यमंत्री करून सेवा करून निघून जातो होतं दुःख पण त्याचं पोट भरलं की आम्हाला समाधान होतं आम्हाला तोडलं ना दुःख होतं रे होतं पण तोडणार ज्यावेळेस सुगंध घेतो ना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळतो आम्हाला सुद्धा आनंद वाटतो आणि म्हणूनच आम्ही कोणाच्या सुखात सहभागी होतो कोणाच्या दुःखात सहभागी होतो कधी कोणाच्या वाढदिवसाला जातो लग्नाला जातो आणि आणखी दिवस सुद्धा आम्ही जातो म्हणून देवाने आम्हाला जवळ घेतलंय देवाने आम्हाला गळ्यात घेतलं का कारण आम्ही लोकांकरता जगलो तुझं लग्न काय आहे शेवट तुझा पुढे सुनीतच ना शेवट पुढे तुझा सुनीतच ना पण आम्ही मात्र देवाकडे गेलो संत फुले महाराज याचं एकच कारण की समाजाकरता जगणं आणि परमार्थाचा मूळ काय लक्षात घ्या दया धर्म का मूल है पाप मूल अहंकार तुलसी दयालु छोड़िए जब तक घडणे प्राण धर्माचा पायामूळ काय दया काय झालं खाली आम्ही धर्माचे लय केले ऐका मग लक्ष नाही का माळ घातली मला काही होत नाही माळ घातली मला काही होत नाही महाराज जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळले बरोबर ना पथ्य काय ऐका गळा माळ शोभे आत्मरूप शांती भाव भक्ती दोन्ही घेऊ टाळ हाती पथ्य समजलं तुम्हाला गळा माळ शोभे माळ घातली शांती आहे आता मागणी जास्त वेळा मतदान दिवशी मला गीत होता आळे घालायला आणि वर्षासाठी कीर्तन म्हणून मतदान 4 वाजता आठवड्याला गेलो आता माझं गीत होतं माझ्याकडे निष्ठा होतो माझ्याकडे म्हणजे आपल्याला खूप नाही दिसली मला काय रामू मतदान केलं का पण मला आपण मान केली आणि हे मतदान मान केली मला काय गोड मान काय पहिलं मतदान केलं पाहिजे किंवा मला आपण इमान झाले कसं मला सांगा एक 5,000 दिले ते 5,000 दिले कोणाला करायचं आपण याला मात्र म्हणायचं काय नाही महाराज नीट आहे का आपल्या महाराष्ट्राची परंपरा सांगतो तुम्हाला ऐकलं लक्ष देऊन मी 18 18 पण आपल्या महाराष्ट्र राष्ट्र कोणतंच नाही कोणतंच आणि याचं कारण सांगितलं तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीची शक्ती अधिक तुकोबाची भक्ती म्हणून महाराष्ट्राची प्रगती फुकट नाही रे आणि याच महाराष्ट्रामध्ये 2 शिजांची उपर आहे 2 शिजा
एका जिजाला आपला नवरा या महाराष्ट्राला दिला आणि एका जिजाला आपला मुलगा या महाराष्ट्राला दिला, म्हणून महाराष्ट्राची प्रगती. हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचं सेक्रेटरी सांगितलं महाराज तुम्हाला. शिवाजी महाराज तुकोबाच्या कीर्तनाला जात होते, तुम्ही ऐकलं असेल कीर्तन ऐकलं ना, का जात होते मग कधी या गोष्टीचा विचार केला नाही? गर्भसंस्कार आतापर्यंत 5 जणांवर गर्भसंस्कार झाले. 5 जणांवर. मच्छिंद्रनाथ, अष्टावकर स्वामी, अभिमन्यू, प्रल्हाद आणि 5 नंबर छत्रपती शिवाजी महाराज. अरे आमचे राजे दरबार होते त्यावेळेस आमची जिजाऊ पुढे जात होती कथा कीर्तनाला. ते संस्कार दरबारच्या शिवाजीवर पडले आणि म्हणून छत्रपती कीर्तनाला जायला लागले. आजची मम्मी लेकरू दरबारात असताना काय म्हणून होती, मग ते कसं नाही घेतलं काय म्हणूनच ना फक्त नाही. माझ्या माता विनोद थोडस सिरियसली बोलतो. मी कीर्तन करायला झालो माझ्या आईमुळे. माझ्या आईने मला जातात एक महत्त्वाचा मुद्दा आहे का, मुलाला मार्गवंत बनवण्यापेक्षा मुलाला गुणवंत बनवा. हे आहे का? आईकडे काय स्टडी 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 अभ्यास कर, पैसा कमव, भरपूर पैसा करते. डोनेशन दिलं, मुलाला शिकवलं, मुलगा अमेरिकेला गेला आणि आई बाबाच्या दार सुद्धा आला नाही. हे घडलं नाही महाराष्ट्रात, घडलंय ना? ते पहा आणि आईचं प्रेम काय असतंय. आई तिला बरोबर आहे मा येऊ शब्द काय वापरलाय, मा येऊ. माय म्हणताना हॉटेलवरून भेटतो काय, माय म्हणता म्हणता ओठाला ओठ भिडे बाहेर सांगितलं बरं का. आणि आत्या 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 म्हणता म्हणता किती अंतर हो पडे, काका म्हणता म्हणता दाताड जीव जळे, दादा म्हणता म्हणता ती पुढे पुढे पडे, जिजी म्हणता म्हणता दातातून गेला वारा. जिजी घरी गेलो वारा गेला. सासू म्हणता म्हणता सारा मिटला पसारा. माय शब्द काय गोड मला ओठाला ओठ लागतोच. आणि त्याच आईने घडवलं रे कोणाला, शिवाजीला. लक्षात घ्या, शिवाजीला सांगतो मला, शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य, जी म्हणजे जिद्द, जिजाऊ जी म्हणजे जिद्द, ज्या म्हणजे जागरूकता, उ म्हणजे उदारता, ज्ञानदेव ज्ञानोत्तम, नरोत्तम, देवोत्तम, वरोत्तम म्हणजे ज्ञानदेव. नाव सोबत आहे महाराज. माझं नाव पारस आहे. का ठेवलं पारस नाव? आमच्या जैन धर्मामध्ये पारस नाव देवाचं नाव आहे. लक्षात घ्या. आता आज तुम्ही नाव काय ठेवता? चिंकी. कोणत्या देवाचं नाही, कोणत्या देवीचं नाव? चिंकी. माफ करा माझ्या मात्र थोडं स्पष्ट बोलतो का आज बोलणं गरजेचं आहे मला. पाश्चात्य संस्कृती आली, संस्कार लोक पाऊस झाले, वाईट वाटतं मला. राष्ट्रीय नागरिकरण झालं पण माणसं नागरिक झाली. असं काय करतात? पूर्वी भेंड्याची बिथडी होत्या, बरोबर आहे, शेणाचं सामान होतं. आता गुळगुळीत बशी आली आजी, बरोबर आहे नाही? आणि वयस्कर माणसं घरात नकोशी झाली. आज ती लोक पावली आणि म्हणून 10 नावाची वस्तू सुद्धा संपली. आज कुणकोण जायला तयार नाही. प्रत्येक आपण काम करायला जातात मात्र म्हणून जायला. रोज संध्याकाळी हरिपाठ काढायला पाहिजे. आणि तो हरिपाठ काढण्याकरता आमच्या घरामध्ये आम्हाला आजोबा पाहिजे. कोण पाहिजे? आजोबा. रात्रीचं उरलेलं अन्न टाकून न देता दुसऱ्या दिवशी त्यात मीठ मसाला टाकून आमच्या न्याहारीमध्ये वाढणारी घरात आम्हाला आजी पाहिजे. लक्षात घ्या. मोजून आपण खर्च कसा करावा, वेळ प्रसंगी दाबणारा आणि वेळ प्रसंगी तोंड भरून कौतुक करणारा आम्हाला आमचं कोण पाहिजे? बाप. मला सचिन शेट्टी सांगितलं वाढदिवसाला गाडी घे ना. विषय गाडीचा नाही, विषय त्या गाडीच्या भाग असताना त्या मुलांच्या बापाविषयी असणारं प्रेम हे भाग महत्वाचं असतं. ओरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावरी दाखविलं नाही तुला डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाणा हाकला, वाटामध्ये हसू त्याचा
घडीवर तू थांबलेल्या ऐकत्याची धाकर लई अवघड हाय गड्या उमगाय बाळाकडे समजाय बाळाकडे. हा दिलेस महाराज पाचवी आवतो दोन साहेबांचे वडिलांचे आजीचे दुसरं पाहिलं खरं मला पाहिलंच नाही आम्ही गेलो ते परिवाराचे शब्द नाही सगळे मित्र म्हणले का सगळं आठवण 50-60 मुलांची मुलं कार्यक्रम सगळे हजर सगळे अटेन्शन एकजूट येऊ आणि एकजूट शिवाय बनवत नाही महाराज लक्षात घ्या. तुम्ही किती पैसे वाचले पण जर तुम्हाला सहकार्य दिसेल ना काय पैसे चालायचे का जगात तुम्हाला श्रीमंत कोणी आम्हाला बरोबर आहे नाही किती श्रीमंत गाडी तुम्हाला आम्ही मी स्वतः पाहिजे 27 पैसे गेले किती त्याचे 2 म्हणजे गाड्या पार्किंगला आहे 168 गाड्या आहे कोणाकडे ते डिलीट करू का आम्हाला डिलीट करणं तिला आपण बोलत नाही आहे का येस एका गाडीची किंमत 2.5 कोटी रुपये 168 गाडी आहे त्याची बायकोची आहे नीता अंबानी त्याच्या आजची किंमत 3 लाख हे होते तुम्ही ऐकायचं हात करायचा काय दाखवलं काय तेच महाराज आमचे महाराज संजय टाटा गेले विजय महाराज वाईट वाटतो खरंच 10 व्यक्तिमत्व हे मी स्वतः अनुभव आहे मी स्वतः अनुभव काय आमची बहीण आहे मुंबईला माझा भाषा आहे बॉम्बेला तो बी आमच्या देशी ते काय केलं 7 वयस्कर वृद्धाश्रमातील लोक बेलवटी टू बॉम्बे विमानाने आणली वृद्धाश्रमातील लोकांना विमानाने आणली मला त्याला कोण आणायचं चला आपली जेवढी सेवा 7 लोक त्यात 45 आमच्या आजी होत्या 15 जेंट्स होते विमानाने कुठं आले मुंबईला आणि मुंबईला आल्यानंतर मुंबईच्या विमानतळा बाहेर हॉटेल ताजी ते कोणाचं आहे टाटाचं तिथे त्याला चहा पण नाश्ता केला त्या 60 लोकांना आणि हॉटेल ताजमध्ये गेलो आता मला ते बोललो होतो प्रमोशन करायचं म्हणून मी गेलो ज्यावेळेस प्रथम ताजीला कळलं की मुंबईतली एक व्यक्ती वृद्धाश्रमातील लोकांना विमानाने आणते आणि ते लोक माझ्या हॉटेलमध्ये आले मी पैसे देऊ 1 रुपया सुद्धा घेतला नाही वर सगळ्यांना साड्या वाटल्या कोणी रतन टाकाने हे जे अनुभव आहे मी अनुभव शिवाय बोलणार नाही मला तसं काय जातो ते आम्हाला सांगा मला पैसा नाही रावणासारखा भरपूर पैसा आहे पण जातो काय एक सांगू मला सुख हे परिस्थितीवर नाही सुख हे मनस्थितीवर तुमची मनस्थिती चांगली आहे मी सांगून ठेवतो तुम्हाला की रावण किती मोठा होता माहिती का रावणाच्या राजाची बाउंड्री होती 7450 किलोमीटर सोन्याची सोनं काय व्हावं आज तुम्हाला जास्त माहिती तुमच्या लक्षात होणार रावणाच्या मासेवाडीची भिंत होती 265 किलोमीटर सोन्याची रावणाच्या मेन दरवाजा होता 2.5 टन सोन्याचा इथं असतो असतंय भिंतीची जाडी 4.5 फूट उंची होती 1.5 फूट रावणाच्या भिंतीचे कोपरा इकला 35 वेळा आमदार होता येतो आपण एवढं तुम्हाला एवढी प्रॉपर्टी रावणाकडे असताना सुद्धा रावण फक्त 3.5 तास झोपायचा नोट दिस पॉइंट झोपवला येत नाही आणि रात्री 2.5 तास चाललो इंदा झोपाय म्हणून का कुठा पांडुरंगा कुठा पाथरीला जायचे ना नो बीपी नो डायबिटीज नो टेन्शन नो अजिबात नाही इथं समाधान तेवढं तेव्हा तुमची नजर वाटला समाधान समजेल सगळं तेच केलं त्याची बायको मिळली परवाची कमी झालं वाढला तुकोबाईची बायको बरोबर आहे परवाची कमी झालं वाढला आमची जर्सी मिळली दिंडी कॅन्सर मीराबाईचं लग्न झालं 6 महिन्यात नवरा वाढला परवाची कमी झालं वाढला बरोबर आहे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हारी गाने लगी महलों में पली बन के जोगन चली बन के जोगन चली बन के जोगन चली लगन लगी भाई आणि परमाचं करतो आणि माझे माणूस मला नवरात्री कडक उपवास करतो नवरात्री कडक उपवास करीन आणि दसरा झाला की ओरबडी धरीन त्या बाहेरच्या महाराज नाही का परमार्थामध्ये तुम्ही किती वेळ परमार्थ करता पेक्षा कसा करता याला भाग भाग वापरेल तुम्हाला निवड काकडा करतो आम्ही बरोबर आहे ते काकड्याकडे आहे का उठा पांडुरंगा बरोबर आहे एक एक पोर उठवणार कामाला जायचं इकडे गंगारा पुत्र जन बंधू
परमार्थ कसा करावा जीवन तुकोबा सांगे मला तुम्हाला तुकोबा कोणत्या गावचे बोलता हा म्हणून सांगतो तुम्हाला तुकोबा देऊची नाही तुकोबरायांचं गाव आहे महाबळेश्वरच्या खाली जावळी कोणतं गाव आहे जावळी सावकाकी करण्याकरता पूर्वच इकडे आले पुढे देऊन तर जाणवी बोलणार शिकली पोट भरत भरत पुन्हा आलं सुट्या नातनी पुन्हा झाले तुकोबराच देश आहे तुकोबराय किती हो तीन म्हणून काय चिंतन शैली अभ्यास करा तीन एक नंबर सावली दोन नंबर तुकोबा तीन नंबर कानोबा सावलीला तुकोबा सई तुकोबाच्या दोन बायका पुणे जिल्हा कानोबाच्या बायका तुकोबा मिठाई आईचं नाव कणकाई वडिलांचं बोलवा आता कळलं तुम्हाला पहिली बायको आनंद करून गेली दुसरी बायको कोण जिजा आता नाही काय करायचं ना जिजा एक पात्र असेल महाराज असं पात्र आहे ना काही लोक म्हणते जिजाने भांड बोलत होती हो जिजा आणि तिचं चरित्र पहा जे लोक फळा बोलतात ना साहेब त्याच्या मागे काय नसतं आणि जे बोलत नाही ना ते काम दाखवायचं जिजा भांडायची मान्य पण मला सांगा जिच्या बापाकडे 3600 एकर ऊस आहे ती जिजा नवऱ्याकडे आली आणि खायला नसतं तर भांडणार नाही का पण तरी कॉम्प्रोमाइज किती नवऱ्या भांडणावर गेलाय हो स्वतः भाकर घेऊन तिथं जायची तिला जीव घालायची म्हणून जेवायची उगाच जगाचा बाबतीत नाही आता मला सांगा आपण दार घालायला गेलो होतो नवरा पाहिजे दार तू शेतकरी मी शेतकरी लक्षात घ्या आणि दारा धरला तुम्हाला गाठा मोडला ते कोण लागणार लक्ष्मी पूर्ण आदरे हात मारायची लक्ष्मी तिचं माझी जीव आता तुमच्यापैकी जी कोण म्हणतो आता आवय कम ऑन हियर अँड सिट डाऊन देयर आता उलट पुढे काय आदर असेल सांगे महाराज माझी आई 88 वर्षी गेली माझे थोडे जावई होते साधारणतः 66 वर्षाची आई 88 वर्षाची माझी आई जावई आला ना 68 वर्षाचा जावई आला ना इथपर्यंत पदर घ्यायची जुने संस्कार होते इथपर्यंत पदर घ्यायचे मला इथपर्यंत पदर घ्यायचे ते संस्कार होते लक्ष्मी जी धनी अगं माझे काय काढलं मला काय लागलं बायको आली पाय मांडली होता काढायला लागली काढता नाही येत नाही तेव्हा आपण काढ ना मी धनी सकाळी न काढले मग दाताने काढ ना आता इमानदारी सांगा आमची बायको आमच्या पायाचा काटा दाताने काढी तुम्ही सुब्रमण्य अरे शक्यच नाही पण पहा जगाचा बाप आमच्या जिजाचा काटा काढण्याचा भांडणाला का महान पद्धत आहे म्हणून सांगितलं म्हणजे आपल्या भारताचा देश कोणताच नाही मी दुबईला गेलो की दुबईला काय सांगायचं मला हे संस्कार दुसरीकडे नाही माझं कीर्तन करू आणि तो जेवतो कीर्तन ऐकायचो असं काय सांगतो मी ते शिस्तीचा साहेब आणि असं घरी गेलो बरं का आणि पोरं माझं कीर्तन चालू असं काय असं पळून जावं त्यांच्याकडे जातं कसं फक्त आपला देश असा मला की ज्या देशामध्ये 2734 उपगंगा आहेत ज्या देशामध्ये 349 गंगा आहेत फक्त एकच गंगा आपली रामाच्या सासरवाडीत गेली रामाच्या सासरवाडी कोणती तीच गाव नेपाळ नेपाळमध्ये असेल का आपल्या भारतात 11 प्रकारची माती आपल्या भारतात 18 प्रकारची वनस्पती असं का आपला भारत देश भारत हिंदुस्तान आणि तिसरं नाव काय इंडिया व्हॉट इज इंडिया इंडिया मीन्स इंडिया INDIA ओके I means independent N means nation D means declare पुन्हा in and पोहे August independent nation declare in August that's called India हा देश आहे भारत आणि अशा या देशामध्ये ही संत होऊन गेलो महाराजांचे संत झाले म्हणून हा संप्रदाय टिकून लक्षात घ्या महाराज
आज सापडते का टिकून आहे की निष्ठावंत यांनी रोप तर लावलं, आज वृक्ष झालाय. पण आज वृक्ष झाले तर झालं काय? लौकिकता वाढली, आखाडी सोबत जास्त वाढली, जिथं सोबती राहिलीच नाही. हे नाही का? हो, मी मला सांगितलं की पांडुरंगा तू आलास ना, गायकवाड घातली का पहिले शांती जायला पाहिजे. सांगितलं मला तुम्हाला 40 वर्ष पंढरपूरच्या 14 गल्ल्या साफ केल्या. कोण? संत तुकोबा. पण तरी या समाजाने त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. त्याने हाक मारली, देवा सावळ्या विठ्ठला तुझे मला वेळ हे लागले, वेळ हे लागले. पंढरीचा नाथा तुझ्या नामाचे ध्यान हे लागले, ध्यान हे लागले. संसारी हाता कष्ट जरी हाता, देवा तुझे नाम घेतो. या सर्व बाहेर लोकांना हाकून द्यावं बाहेर. पण निष्ठा एवढी होती, निष्ठा एवढी होती की त्यांच्या प्रेमापोटी आणि वडिलांच्या पुण्यपोटी, वडिलांचा नाव यांचं नाव चोखोबा. चोखोबा नाव का पडलं माहितीये? चोखोबा का पडलं? झालाच महाराज रामोबाने श्लोकवार केले. पुण्याच दिवस झाले आणि ते सिद्ध झाला तेव्हा रामोबाने आंबे घेतले आणि ब्राह्मणा सांगितलं माझ्या देवाला नैवेद्य दाखवा ना. ब्राह्मण ती पिढी घेतली, आता घेतलंय आणि पिढी घेतली देवाकडे गेले. आता त्या एक आंबा पक्षीने खाल्ला होता. ते ब्राह्मण पाहिजे, ब्राह्मण देवी पुस्तक दे. अरे देवा असं तुझे तुला मार मार मारलो, मार मार कोणाला? कोणाला? चोखोबा. तुम्हाला भुकायला लागले म्हणून रामोबा शेवटी रात्री स्वप्नात तू सांगितलं रामदाला, पांडुरंगाने तो आंबा रामोबा नेऊन दे. आणि रामोबा तो नेऊन गेल्यानंतर रामोबा सांगितलं रामोबा हा आंबा तुझ्या पत्नीला चोखायला दे, मग मी प्रसाद देईन. आणि मग त्याच्या पत्नीने तो आंबा चोखला, ती पत्नी बरोबर राहिली आणि कोणाचा जन्म झाला? चोखोबाचा जन्म झाला. मला सांगितलं नाव सर्वांना ठेवणार आणि बोलणार अधिकारी पाहिजे. तुमचे नाव कोण ठेवतं? आद्या. आद्या ना कोण? आद्या जिने भांडून भांडून श्रमाला भांडवलं ही जरा काय आपल्याला आपण आमच्याकडे सांगतो. ती युट्यूबला जाते, युट्यूबला जरी म्हणे नामदेवा नाम नारायण ठेवा. कोण म्हणते? जाना कोण जाना? उजळल्या दिशा गेलं कोंगडाळून, सूर्याची किरण येती डोंगराळून, जनाई बसली जात्यावर दळावया, पांडुरंग सकाळी तिच्या मदतीला. देवाला यावं, देव जना मी होतो एकला, करमिना मुळी मला, आलो तुझ्या दारी जणे दळण दळावया. देवा तू आलास, हात तुझा लागताळे, जात झालं हलक हलक, दारी आंबूत फिक तुझी अधिकार नाव व्यवस्था काय पाहिजे? अधिकार पाहिजे महाराज, लक्षात घ्या. चोखोबाचा अधिकार सांगतो मी तुम्हाला की वडिलांनी भगवंताची सेवा केली, 35 वर्ष वारी केली, म्हणून देवाला 27 दिवस चोखोबाकडे बाळंतपण करायला यावं लागलं. ओके, आता ऐका, लय सांगतो तुम्हाला. चोखोबा घरी आले, देव निघून गेला. आता मला सगळं सोडीत चाललं, पण देव निघून गेला, झालं काय? त्या आईच्या स्तनात दूध आटलं. लहानसं लेकरू, दूध नाही वाढलं. बाबा रे बरं काय सांगतो मी? चोखोबा. आईच्या स्तनात दूध आटलं. हो, देव निघून गेले, दूध आटलं. तेव्हा सोया म्हणते धनी धनी काम करणार, दूध येत नाही. असं कालपासून त्याला दूध नाही, पण आपल्या कोणी येऊ देत नाही.
आपण कोणाकडे जात नाही. एक काम करा ना, तुम्ही वंशकडे जा आणि तिला गाय गाय वाचून द्या मला. वंश म्हणजे नंद नाव काय? नंद. न जी घरात असताना बिचारे कधी आनंद भेटतच नाही तर काय म्हणायचं? न आपले समोर जावा एकत्र झाला. आणि एक सांगेल मला, चोखोबाची बहीण फार श्रीमंत होती. मी असं वाचलंय की त्या बहिणीकडे तिच्या बायलाच्या शिवरटी सोन्याच्या वाट्या. शिवरटी काय मला? शिवरटी सोन्याच्या वाट्या. किती श्रीमंत झालं. आणि मग महाराज पैसे नाही, पण 4 वर्षापूर्वी बहिणीने सोन्याची राखी, ती राखी फोडली गेला. ती राखी मोडली आमच्या चोखोबानं. बहिणीच्या घरी गेले. बहिणीला सांगितलं, अगं ताई, अगं लेकराच्या आईचं दूध आटलं, गाय आणि वासू दे ना. बहिणी गाडीला बांधली वासू, गाय आणि वासू, आणि चोखोबा निघाले. एक सांगू महाराज, मला फार आवडते विषय बरं का. आई, वडील, बहीण आणि मुलगी हे 4 विषय माझी बारा होते. मी 15 वर्षापासून लोकांना सांगतो की मुलीला समजून घ्या, म्हणून आजच्या काळात. कारण जो नशीबवान आहे ना त्याच्या घरी मुलगी, हे लक्षात ठेवा. हा, मी फार महत्त्वाचं. मुलगी फार निष्कामपणे करते. शिवणी मुलगी निष्कामपणे करते. विचार करा, मुलगा शाळेत आला ना, आई मला वाढवलं, आई म्हणजे बाप नाही जेवण हे जाऊ दे, मला काय घ्यायचं, मला खालीच गोष्टी घ्यायची, मला वाट. मुलगा वाटवतो मग, पण मुलगी आली ना, आई आई बाबा कुठे गेले? बेटा सकाळपासून उठलेच नाही. मुलगी जाते वडिलाच्या घरी, मुलगी जाते. बाबा बाबा उठा ना बाबा, भाज्या टाकून घेऊ बाबा, बाबा भाजी करू बाबा, घातलं बोलू बाबा. अक्षरशः आमची मुलगी आपल्या वडिलांना बाबा बाबा करून उठवते महाराज, आणि आपल्या ताटाची घालते, त्याला मुलगी म्हणतो. मुलीचं प्रेम फार. ताई मला एकच मुलगी, मला एक मुलगी, पण माझी मुलगी माझा आत्मा आहे. ज्या मुलीचं लग्न केलं ना, मला मोठेपणा नाही सांगायचं, फक्त मुलगी आयुष्य मानायचं. ज्या मुलीचं लग्न केलं ना, त्यावेळी मी तिची माझी प्रॉपर्टी मुलीची प्रॉपर्टी होती 42 लाखाची. 10 वर्षापूर्वी गोष्ट आहे. मला 2 मुलाला एक मुलगी, मी 3 वाटले गेले. प्रत्येकाला वाटलं किती आहे? 14 लाख. 10 वर्षापूर्वी मी मुलीच्या लग्नात 14 लाख खर्च केला. तिला का कमी द्यायची? तिचा हक्क नाही. मुलीचं प्रेम पहा महाराज. 84 प्रकार मी जेवायला केले महाराज, खोटं सांगत नाही. दिवस बरोबर म्हणायचे महाराज, तुम्ही खाणार, तुम्ही खाणार. आता त्यावेळेस सगळे राजकीय क्षेत्र, परमार्थिक क्षेत्र, महाराज 5,000 लोक होते. मला सांगा महाराज, कागद तुकडा वाटला लावायचा, कोणता पाप जेवण? 800 दिवसभर नाही जेवण नाही. रात्री 12:30 वाजता मुलगी गाडीत बसली, मुलीची गाडी सासरला निघाली, आणि मग गावाकडे जाऊन फक्त 4 पाणी बिस्किट खाल्ले. 4. हे बाबाचं प्रेम असतं महाराज. आणि मुलगीच असते. दुसरं बाजू मी बहिणीच आहे महाराज. तेव्हा आई गेली ना, तर बहिणीला जीव लावाय जीव. मला 5 बहिणी, म्हणजे नशिबाने 5 बहिणी. पण बहिणीचं प्रेम माझं असं आहे महाराज की मला सांगा काटा मोडू द्या, बहिणी पळत येतात. आणि बहिणीला सर्दी होऊ द्या रे, मी स्वतः पळत जातो महाराज, मी स्वतः पळत जातो. हा देशी करायचे महाराज. परमार्थी लागलं नाही हो, अजिबात नाही. हा त्याला परमार्थ आहे. माणसाची माणुसकी वागा, आई वडिलांची सेवा करा, बहिणीला जीव लावा. आणि तेव्हा कोण आहे? आई गेली, वडील गेली, सासरचं माहिती काय प्रेम आहे ना महाराज? काही प्रेम नाही. आणि त्याला काय लागतं? बहिणीला वाटतं एवढंच की बस माझ्या भावात मला नाही. 2 दिवस मी बाहेर राहावं, बस एवढंच लागते मला. त्याला तुला पैसा नको, काही नको.
काही नाही. त्याला एवढं वाटतं की बस ये रे बाबूराया बाबू विजया भाचा तुझा म्हणतो आई मामा आला रे. माझी थोरली बहीण वारली आज 6 वर्ष झाली. नारोटी हॉस्पिटलला ऍडमिट होती त्या नारोटी हॉस्पिटलला. फक्त डोळे उघडायचे झाकायचे. डॉक्टर काय झालं माझ्या मेवणीच्या लक्षात आलं की तिथं जाणार आहे. तिला एक भावाला पाहिजे. मला फोन आला. मी अर्जंट गाडी करून गेलो नारोटी हॉस्पिटलला. म्हणजे आयसीयू मध्ये गेलो. महाराज आता बोल 2 दिवस झाले बरी डोळे नाही उघडले. काहीच नाही. पीए जैन नाव ऐकलं समजा. पीए जैन बॉम्बे. आमच्या जैन समाजाची फार मोठी हस्ती. हॉस्पिटलमध्ये गेलो. आयसीयू मध्ये गेलो आणि आमचा वाचा म्हणला मामा आला की शब्द काढले भाषेने महाराज. आणि ज्या बहिणीला की माझा भाऊ आलाय अक्षरशः बहिणीने मला पाहिलं. डोळे भरून पाहिलं. आज 2 दिवस झाले बहिणी डोळे उघडले नव्हते महाराज. 2 दिवस उघडले पण मला पाहिलं आणि पाहिलं डोळे भरून पाहिलं आणि लगेच डोळे झाकले आणि बहिणी प्राण सोडला. म्हणून जातात एकच महत्वाचा विषय सांगायचं जेव्हा पारमार्थिक वेगळा नाही. आई वडिलांची सेवा करा. बहिणीला जीव लावा. आज तुकोबाची बहीण आपल्या भावाला सांगते दादा घेऊन जा गाडीवर. आली महाराज. संध्याकाळी धारा काढायच्या विषय नाही. संध्याकाळी धारा काढायच्या. आता धारा काढताना आपण काय करतो गाईला आवड पानं सोडायला लावतो बरोबर ना. आणि एकदा गायची पानं वासरू सोडायचं. पानं सुटला की वासरू किती स्वाद द्यायला सांगा बरं. अरे बस मला हे लागते बस कोण घेतो रे आम्ही सोपमध्ये पाहिलं सोडा काय काय करतो तू म्हणजे वासरू आखून अजिबात वापरायचं नाही. अगं ती आईकडे गेलं ना पिऊ देईन त्याला. म्हणजे आपल्या काय आपलं पोरगो पैसे राहिले चालेल पण त्या माझ्या पैसे करायचे नाही. अजिबात करायची नाही. दुसऱ्या दिवशी चोखोबा गल्ली साफ करायला गेले पंढरपूरची महादेवाच्या समोर. आणि सातारा जवळ देऊ म्हणून गाव आहे. सातारा देऊ तिथे 6 वारकरी पंढरपूरला आले. आता मराठी गावाकडे होते मग चोखोबाची ओळख होती. चोखोबाचा रामकृष्ण आला आणि चोखो म्हटले वारकरी दादा मग काय एक गाणं देऊ नका. कारण मला एक गाणं देता समाज काय नको. फक्त मला सांगा ना माझा पांडुरंग कसा दिसतो. काय म्हणजे माझा पांडुरंग कसा दिसतो. ते वारकरी म्हणजे आता चोखो तुला कसं सांगायचं. म्हणजे काम काय गाडी या जमिनीवर पण दाबा जमिनी. त्या वारकरी जमिनीवर पांडुरंग चित्र काढलं. पिठीवर रुमाल पट्टीवर हात चित्र काढलं. तसं चित्र चोखोबाई डाव्या दांडावर काढलं. घरी आले सोयरा काय नाही. तुला माहिती का आपला पांडुरंग कसा दिसतो. काय तुम्ही मंदिरात गेले नाही गेलं हे कसं माझं बाहेर गेलं. आणि मग मला वारकऱ्याने सांगितले आपलं लेकरू पुढे अहो ते डोळे झाकले त्याला उठवणं नाही झाली. आज 3 दिवस झाले त्याच्या पोटात अन्नाचा दुधाचा कण नाही. कसं डोळे उघडे येतो. अगं तू मांडीवरती घे. मांडीवर घेता आईने लेकराला म्हणजे फक्त एकदा डोळे उघडले. एकदा थापल्याचा प्रयत्न केला आणि मग त्या लेकरांनी फक्त थोडे डोळे उघडल्या. चोखोबाई भाई मागे केली आणि पांडुरंगाचं चित्र लेकराला दाखवलं. लेकराने चित्र पाहिलं आणि आईला पाला फुटला. ओ आईला पाला फुटला. की पानाची ताकद समजून तसं हा समाज आज आपल्या बाबावर श्रद्धा काय कधी प्रपंचाचा विचार केला स्वतःचे अजिबात नाही. अवघांची संसार
सुखाचा करेन आणि त्याच्या दृष्टीने संसार म्हणजे काय ते हे विश्वचे माझे घर आम्हाला तुम्हाला सांगा बरं का तुला काही समजलं पुढे हे विश्वचे माझे घर आयुष्य मती जायचे शिर तो किंवा चरणाचे आपण जे झाला सतपद सहज मिळत नाही हो सहज मिळत नाही आज आपण पाहतो गोड पाणी समजा नाहीये आमच्याकडे खळ आहे खळ ज्वारी झालेलं खळ असतो ते खळावर सहन केले बा शिवराजी खळावर सहन केले बा पायात चाल गाड्यात माळ हातात टाळ आणि वर मोर म्हणजे टोपी कोण वासुदेवा नारी वासुदेवा तो खाण्यावर जातो खाण्यावर त्याला काकडा येत नाही आप म्हणून हरे पण नाही तेवढंच होतो काय कोणी नाही रे कोणाचं शेवटी येऊन जाण्याचं आता आमच्या माता भगिनी लय भावने लय काय ते बघण्या कोण नाही कोणाचं मग देतात वाचली बरं त्याचं कसं का कोणी नाही रे कोणाचं त्याची जोडी नसते खरडच झाली तरी बी कोणी नाही आता मी समोर म्हणतो असं कोणी नाही रे कोणाचं शेवटी एकलं जायचं मग एवढं मोठं गाठोड कोणासाठी न्यायाचं अरे बाप शिकते महाराज सजीव 3 दिवस चूर पेटली नाही घरात 3 दिवस गेल्याच्या तरी सुद्धा अल्लाह रखेगा वैसा ही रहना मौला रखेगा वैसा ही रहना काय विषय मुश्किल करायचे 3 दिवसानंतर एक 5 वारकरी रात्री आले केवल्याच्या घरी कबीराची घरी आले संत रात्र झाली जामन एक नामदेव प्रमाणे महाराज कुणीकडे आला म्हणजे काय नाही आणि काशीला आलो आणि पुण्य कबीर महाराज राहतात सगळ्याचं दर्शन घेऊया 2 घास खाऊ आणि झोपून सकाळी जाऊ काय म्हणजे 2 घास खाऊ आणि सकाळी आधी चूल पेटली नाही किती दिवस तेव्हा परमात्मा देव संतोष देतो महाराज परमात्मा स्वभाव नाही ना लक्षात घ्या काय केलं म्हणजे मला इथे मला गायचं काय मला आवड आहे मला करूच नाही कारण आवड आली की सवड आलीच आणि इतर एनी हाऊ कंडिशन नो कॉम्प्रोमाइज तुम्हाला त्याच्यासाठी मग आता सत्संग यात्रा झाली सुरू ते घेऊन एक आम्हाला उसाकडे गेलो आणि पाहून म्हणजे आग्रह केला नाही कळलं तुम्हाला तुम्ही सांगा परमात्मा सेवा करू नका वी वॉन्ट चेंज परिवर्तन झालं पाहिजे सेवा ही तात्पुरती आहे परिवर्तन हे कायम स्वरूपी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तुम्ही रात्री आहे स्टँडवर झाली घराकडे यायचं मला महाराजे पाऊस येते रात्र आणि रस्त्यात पात्राचे शेळे कोणतं आम्हाला आता तुम्ही तिथून येत असताना पात्राच्या शेळमध्ये खडखडा आवाज आला तुम्ही काय करता कुठं पर्यंत गावठी दिली एकच गावठी दिली दिसते मेरी अंगणी मी संपलं का आता राहिलं यामध्ये सेवा अजिबात नाही सगळ्या असं सांगू तुम्हाला या देशातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी करणं ही सेवा पण या देशातल्या शेतकऱ्यावर कर्ज मागायची वेळ येऊच नये हे झालं परिवर्तन एक रुपया झुलका मागायची नाही झाली सेवा पण या देशातल्या शेतकऱ्यावर झुलका मागं खायची वेळ येऊच नये हे काय झालं परिवर्तन आज त्याची गरज आहे आम्ही शब्द करतो विचारू नका बरोबर आहे नाही पण व्हॉट इज द बेनिफिट आउटपुट काय हे फार महत्त्वाचं महाराज कबीर एक संत असे महाराज की घरात खायला काय 5 वगैरे दारात आले बायको म्हणजे आम्हाला कसं हे काम करत त्यांना आत घेतलंय म्हणजे कसं महाराज आताच काय बघ घरात काहीच नाही मी काय का बायको म्हणजे दुसरा तयारी कर आणि तो जाऊन देतो मुलगा कमाल मुलगा काय कमाल कमाल तो कमाल कर दिया मुलगा म्हटला बाबा आता आपण घरी आपल्याला रुपये जाते नाही ते काम करू आपण चोरी करू काय करू शेड किती वय मला सांगा बघा आवाज तुम्हाला सांगा काय 5 मिनिटं अजून 5 मिनिटं
सगळी तयारी आहे. त्यांना भुका लागलेला नाही कोणाला, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्याने अमृत रसात त्यांचं पोट भरतंय ना तुमचं. कमाल कमाल. का म्हटला पिताची काळजी करू नका, आपण दोघं जाऊ. कारण आपल्याला गरीब आहे, आपल्याला तुम्हाला रोग देणार नाही, हे आपल्याला माहिती. पण नाही गेलं तर हे वारकरी निर्मुखीला आतून जाते आणि वारकरी निर्मुखीला आतून गेला तर तो आपलं पुण्य घेऊन जातो. हे लक्षात घ्या. काय केलं वारकरी तुम्ही किती महाराज हा वारकरी आपण पुढच्या घरी ऐका. वारकरी दारात यायला भाग्य लागतं, कोणाच्या दारात वारकरी जात नाही. हे लक्षात घ्या. भाग्याशिवाय भाग्याचा उदय ते डोळे संत पाय का याचं कारण आहे वारकरी देवाचं लेकरू आहे. विठ्ठला तुला कसा विसरू तू मायवी लेकरू. हो. आणि एक लोक मला सांगतात की देव वारकरीचं लेकरू आहे. नातं बघा काय एका जनार्दनी दीक्षा वाढागे देव एकला बडशाला असे तो आपण मग माझ्याला कमी बघा हे लोक गेले चोरी करायला. किराणा दुकानात ऐकायला शेवटी 2-5 मिनिट राहिलेले किराणा दुकानात गेलाय. किराणा दुकानामध्ये काय केलं, हा दुकानदार झोपलेला आहे आणि मग कोणी काय केलं, भिंतीला शिबिर मारलं आणि कमल म्हणला पिताजी आपली आत ठेव, तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातो आणि तुम्ही फक्त बाहेर घ्यायला कोणी येतं का. आणि मी किराणा घेऊन 5 जण लागले जेवणाचं जे वाटलं आहे त्या जेवणात फक्त आपल्या घरच्या 5 जणांना जेवण घ्यायचं. आत गेला नामदेव म्हणत करतायत समोर पाहिले दारात समोर पाहिल्या द्रव्याच्या राशी हात लाविला तयासी. पैसे बघितले आता नाही पुढे गेला समोर पाहिले दाळ आणि पीठ आनंद मोठ मन त्यास दानपीठ बेसन घेतलं नाही का. सगळं 5 जणांना जेवढं घेतलं हॉटेल बांधलं आणि याचा आवाज आला त्या दुकानदाराला. ते लागला चोर 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 होते पळत आला. आता कमल वाटते आपल्याला पकडी. मग कमल काय केलं ते छिद्रात शिरला आणि तो बाहेर पडणार तितकं दुकानदारांनी पाय पकडले. आता कमल कुठे मधी बाहेर कमी आज तो दुकानदार जाम पकडले तेव्हा कमल म्हणतो वाटायला बाबा बाबा मला नाही वाटत दुकानदार सोडी. बाबा तिने जर मला ओळखलं ना अवघ्या लोकांना कळलं ना बाबा की या कैलाच्या मुलाला चोऱ्या केल्या तर समाज म्हणेल याचा बाप प्रश्न करतो आणि भोग चोऱ्या करतो. बाबा बाबा एक विनंती करू तुम्ही तलवार काढा. आता तुम्ही माझे कापा हो शिर. काय म्हणजे माझं शिर कापा बाबा. पण वारकरी नेमून केला तो जायला नको आणि म्हणून महाराज कैकरांना आपल्या लेकराचं शिर कापलं आणि शिर आणि सांगून घेऊन कधी घरी गेले. तिकडं त्या राजानं त्या दुकानदारानं बघितलं तर याला शिरच नाही. सुंदर झाली वार्ता गावच्या राजाला म्हणे त्या चोराला सुळी घाला. तसंच गेलं 16 मध्ये आणि 16 द्या शेअर नाही. इकडे शेअर घेऊन पुन्हा घरी आले. आता आई होती महाराज का हो तुम्ही एकटे आलात मध्ये हा माझं लेकरू पुढे माझं लेकरू पुढे कैलाच्या डोळ्यात पाणी आलं. अहो सांगा ना कमाल कहा आहे. आज तुला सांगू कमाल आहे तो कमाल कर दिया कमाल आहे तो कमाल कर दिया. काय झालं हे बघ मी तुला सांगतो माझी शपथ आहे तुला जोपर्यंत वारकरी आपल्या दारातून जात नाही ना तोपर्यंत अश्रू डोळ्यातून एक थेट घालू नकोस. माझी शपथ आहे तुला. काय विश्वास हे कमालचा चेहरा आपल्या लेकराचा चेहरा आणि मी पाहिला डोळ्यातून आसू आले पदर डोळे पुसले आणि एका भांड्या खाली शिर तसं ठेवलं. मोठ्या जड अंतकरणानं स्वयंपाक केला आणि 5 वारकऱ्यांना जीव घातला. त्या आई
निष्ठावंत वारकरी कशाला म्हणायचे सांगतो. सकाळी उठले, स्नान झालं आणि कबीर महाराज कोण आता आम्ही येतो. ठीक आहे पण चला, मी तुम्हाला वाटायला लावले. कबीर महाराजांनी 5 वाजता रस्त्याने निघाले. तिकडे राजानं तो देह शिर नसला देवपुढे दाखवलेल्या सुळावर ईश्वर आहे सुळे सुळा तो दे ते 5 वाजता चाले आणि या वारकऱ्याला पाहिल्याबरोबर तो शिर नसला देह लागून नमस्कार करायला लागला. कोणाला? वारकऱ्याला. तो देह महाराज कोण आहे? अरे जीवन माणूस आमच्या पाय पडत नाही आणि हा शिर नसलेला देह आमच्या पाय पडतो. ऐकलं तर गेलं डोळ्यात आसू आलं. महाराज काय झालं? महाराज महाराज ते माणसं देखू काय तुमचं देखू तरी म्हटलं रात्री आणि आलो तो तुमचं देखू दिसलं आता पण दिसलंच नाही. महाराज तुम्ही आलात घरात काहीच नव्हतं. माझ्या मुलाचा सांगावं चोरी करायला गेलो. चोरी करता करता ते दुकान आली पकडलं आणि शिक्षा दिली. शिरच्छेद केला. त्याचं शिर कुठे आहे? घरी. कबीर महाराज आणि आतापर्यंत परमार्थ केला आणि आमचा खरंच परमार्थ असेल ते या मुलाला आम्ही जिवंत करू. आणा ते शिर. कबीर घरी चालले. आतापर्यंत साठवून ठेवलेलं दुःख आईचं बाहेर पडलं. वारकरी बाहेर गेल्याबरोबर ते आईने ते शिर आपल्या मांडीवर घेतलं आणि आई दर दिसा रडायला लागली. का कमाल बेटा क्या किया तूने क्या किया बेटा. तुझी माझी भेट होईल कैलासी सांग शिवापाशी नमस्कार पोटाशी येऊन केला तो उद्धार. अगं थांब रडू नकोस आपलं लेकरू जीवन होणार आहे. आणि बघ महाराज ते शिर घेतलं विष्णू आले ते शिर गाळावर ठेवलंय आणि या वारकऱ्यांना आपल्या परमात्म्याचा संकल्प सोडला आणि त्या मुलाला जिवंत केलं. ही वारकऱ्याची ताकद नष्ट घेतलेली ही महाराजांची ताकद आहे ही बाबांची ताकद आहे. इतकी निष्ठा परमात्म्यात पाहिजे आणि अशी निष्ठा द्यायची असेल महाराज त्याचा उत्सव साजरा होतो. आणि म्हणून या निमित्तानं मी खरोखर बंधू परिवार मित्रमंडळाला सर्व भक्तांना धन्यवाद यासाठी देईन महाराज की अशा संतांची सेवा करायला भाग्य लागतं. मी तर सेवा कारण म्हणून ती शिजवची सेवा माझी असते मी फार नशिबाने सजव बस वास्तविक बाबांचा फार मोठा अधिकार आहे. म्हणून एकच पांडुरंगा विनंती केली की बस पांडुरंगा खरंच आपला फार मोठा असेल ना तर बाबांना भरपूर निरोगी दीर्घायुष्य मिळो आणि 100वी साजरी करण्याचा माझ्याकडे जेव येऊ हीच पांडुरंगाची प्रार्थना करून झालेली सेवा सद्गुरू शंकर महाराज सद्गुरू स्वामी सद्गुरू माधवराव यांचे अर्पण करून सेवा पूर्ण या ठिकाणी थांबतोय. पंढरी वाला सेना रे पंढरीनाथ माऊली आणि शंभर जगदंबा सद्गुरू शंकर महाराज की जय. सद्गुरू माधव महाराज की जय.